सुप्रभात आणि नमस्कार. भावशेखर, लाभांशाची कारण. डिव्हिडंड एखादी कंपनी देते ते चांगलं का वाईट ठरवायचं कसं? कारण अनेक जण अलीकडच्या काळामध्ये इक्विटी मार्केटमध्ये त्या नियमित उत्पन्नाचं नियमित साधन म्हणून पाहतात, रेग्युलर सोर्स ऑफ रेग्युलर इन्कम. आता शेअर बाजारातनं रेग्युलर सोर्स ऑफ रेग्युलर इन्कम म्हणून जर उत्पन्न मिळवायचं असेल तर दोन मार्ग राहतात. एक तर तुम्ही ट्रेडिंग केलं पाहिजे किंवा तुम्हाला लाभांश देणाऱ्या चांगल्या कंपन्या अशा शोधाव्या लागतील. अगदी खरं सांगायचं म्हणजे 1970च्या दशकानंतर आपल्या देशाच्या शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्याची किंवा गुंतवणूक करणाऱ्यांची सुरुवात निदान तुमच्या माझ्यासारख्या मध्यमवर्गीय मराठी माणसात झाली. आणि त्यावेळेला याची सवय आपल्याला लावली ते त्या काळच्या MNCनी किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी. बहुराष्ट्रीय कंपन्या चांगला डिव्हिडंड देतात आणि तो डिव्हिडंड त्याही वेळच्या बँक रेट इंटरेस्ट पेक्षा जास्त असायचा असं कारण हमखास सांगितलं जायचं. मग पोस्टापेक्षा बँकेपेक्षा जास्त व्याज देतं त्यावेळेला प्रचलित असलेल्या आणि खरं सांगायचं म्हणजे लोकप्रिय असलेल्या अशा कंपनी फिक्स डिपॉझिट किंवा कंपन्यांच्या मुदत ठेवींपेक्षा सुद्धा या लाभांशाचं प्रमाण जास्त असतं. अशी सगळी गणितं असल्यामुळे निदान त्या पिढीमधले जे गुंतवणूकदार आहेत त्यांना डिव्हिडंड हा घटक एक अत्यंत महत्वाचा असतो. म्हणजे मी अनेकदा गमतीने असं म्हणतो की शेवटी वारा कुठच्या दिशेने वाहतो हे जाणून घेण्याची निष्कारण आपल्याला लहर असते, सवय असते. तसं ती कंपनी डिव्हिडंड देते की नाही ह्याच्याकडे आपल्या कळत न कळत लक्ष असतं. बरं, आपल्याला डिव्हिडंड ती कंपनी देते की नाही, तिनं दिला की नाही, तिनं जाहीर केला की नाही याची जरी चर्चा केली नाही तरी अगदी मोकळेपणाने सांगतो की या बाजारामध्ये या क्षेत्रामध्ये गेली 40-45 वर्ष काढल्यानंतर सुद्धा ज्या वेळेला पेपरमध्ये मी बातमी वाचतो की एखाद्या कंपनीनं त्याचे आर्थिक निकाल जाहीर केले, अगदी मोकळेपणाने सांगतो माझ्या कळत न कळत, खरं सांगायचं म्हणजे कळत कळत मी अगदी मोकळेपणाने त्या कंपनीने किती डिव्हिडंड डिक्लेअर केलाय हे बघत असतो. आणि मग असा विचार अनेक वर्ष करत असल्यामुळे सवयीचा गुलाम म्हणून असेल मग लक्षात यायला लागतं की खरं सांगायचं म्हणजे तीच कंपनी डिव्हिडंड देत असते ज्या कंपनीला केवळ प्रॉफिट झालाय असं नाही. भावशेखरच्या बाजार गप्पांच्या या आधीच्या शेखर 64च्या मालिकेतल्या काही भागांमध्ये आपण असं पाहिलंय की एखाद्या कंपनीनं डिव्हिडंड डिक्लेअर करण्यामागे अनेक कारणं एकत्र यावी लागतात. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे त्या कंपनीला प्रॉफिट व्हायला पाहिजे. दुसरं म्हणजे केवळ प्रॉफिट नव्हे त्या कंपनीकडे लिक्विडिटी असली पाहिजे. तिसरं कारण म्हणजे हे प्रॉफिट आहे, हे लिक्विडिटी आहे, तरी सुद्धा अशा पद्धतीचा डिव्हिडंड देण्याची त्या कंपनीला सवय असली पाहिजे. निदान तशी वृत्ती प्रवृत्ती असली पाहिजे. अगदी दानत हा शब्द वापरायचा की नाही ही वेगळी गोष्ट. याचं कारण असं आहे की अगदी अलीकडच्या काळामध्ये भावशेखरमध्ये आपण 1 ट्रिलियनचा वॉरन बफे अशी भाग केला आणि त्या भागामध्ये मी असं म्हटलं की वॉरन बफेची कंपनी बर्कशायर हाथवे, त्या कंपनीचा 90% जास्त शेअर्स हे एकट्या वॉरन बफेकडे आहेत. आणि त्या वॉरन बफेच्या बर्कशायर हाथवे या कंपनीच्या शेअर्सची उलाढाल आज मितीलाही एका शेअरची किंमत $4 ते $4.25 लाख अशा दराने होते. पण ती कंपनी आपल्यासाठी किंवा त्याच्या शेअर होल्डरसाठी कॅश डिव्हिडंड देण्यासाठी प्रसिद्ध नाही. आपल्या देशामध्ये MRF ही तसा आहे. आणि म्हणजे या कंपन्या वाईट आहेत अशातला भाग नाही. जगातल्या अनेक श्रीमंतांच्या यादीमध्ये जसं गेली 30 वर्ष वॉरन बफे हा स्थान पटकावून आहे तसं जगाच्या आर्थिक इतिहासामध्ये लक्षावधी नव्हे कोट्यावधी डॉलर्सची देणगी देणारा माणूस म्हणूनही वॉरन बफे प्रसिद्ध आहे. म्हणजे त्या वॉरन बफेची दानत चांगली नाही असं कसं म्हणणार? पण तो कंपनीला डिव्हिडंड देत नाही एवढी गोष्ट मात्र खरी. आणि एवढ्या करता मी म्हटलं की दानत नाही पण वृत्ती आणि प्रवृत्ती लागते. मग असं लक्षात येतं की नफा असणं, लिक्विडिटी असणं, डिव्हिडंड देण्याची सवय असणं याच्या पलीकडे काही वेगवेगळ्या गोष्टी ही डिव्हिडंड देण्यामागे किंवा न देण्यामागे असू शकतात. आणि त्याची विविध कारणं, विविध रूप, विविध प्रारूप, विविध स्वरूप ही आपल्याला आपल्या बाजारामध्ये गेल्या काही दिवसात दिसत आहेत. अगदी कालच्याच भावशेखरच्या भागामध्ये आपण तेलकट कंपन्या म्हणून तेल कंपन्यांचा उल्लेख केला. आणि ते करत असताना मी सहजपणाने काल म्हणून गेलो की मुळातच काहीतरी चांगला सकारात्मक संकेत द्यायचा म्हणून सरकार सरकारी तेल कंपन्यांना डिव्हिडंड द्यायला सांगते का आणि तसा डिव्हिडंड ते देतील अशी एक बाजारामध्ये बातमी फिरतीये. म्हणजे सरकारी धोरण हे लाभांशामागचं एक कारण असतं का?
आपल्या अनेक भागांमध्ये ओझरता उल्लेख जसा मी अनेकदा केला आहे की कोरोना नंतरच्या काळामध्ये सरकारी उत्पन्नाची चक्र सतत सुरू ठेवण्यासाठी सरकारी कंपन्यांना असं आवाहन केलं गेलं की तुम्ही वर्षाच्या अधेमध्येही डिव्हिडंड द्या. मग असं सरकारी आवाहन खरं म्हणजे दबाव असतो की नाही हे एक वेगळी चर्चा. हेही त्या डिव्हिडंड देण्यामागचं एक कारण असतं का? काही वेळेला एखादी कंपनी डिव्हिडंड देते, विशेषतः स्पेशल डिव्हिडंड देते, ते समजून घ्यावं लागतं. आता उदाहरणार्थ की एखाद्या कंपनीच्या एका कार्यामध्ये कदाचित नाव एक असतं, एकच कंपनी असते, पण त्या एका कंपनीमध्ये ती कंपनी अनेक प्रकारचे उद्योगधंदे सुरू ठेवत असते. मग त्याच्यामध्ये साहजिकच महत्वाचं काय आणि त्यातल्या त्यात तुलनेनं कमी महत्वाचं काय? बिनमहत्वाचं असतं तर त्या कंपनीनं सुरूच केलं नसतं. पण काळाच्या ओघामध्ये असं होतं की ते क्षेत्र बदलतं, त्या क्षेत्राचं तंत्रज्ञान बदलतं, त्या क्षेत्राची मागणी बदलते, त्या मागणीचं प्रमाण बदलतं, मागणीचं प्रमाण तेच राहिलं तरी मागणीचं स्वरूप बदलतं, त्याच्यासाठी लागणारं कलाकौशल्य बदलतं, त्यासाठी लागणारा कच्चा माल बदलतो, त्या कच्च्या मालाची उपलब्धता असणं किंवा नसणं हे घटक बदलतात. यातनं सुरू करताना तो अत्यंत चांगल्या उद्देशानं सुरू केला, चांगल्या वेगानं सुरू झाला, एक विशिष्ट काळ चांगल्या वेगानं सुरूही राहिला, पण नंतर हे घटक बदलले आणि कंपनीला असं वाटायला लागलं की ज्याच्यातनं मला जास्तीत जास्त उत्पन्न मिळतं तिथे देणारं लक्ष मला कमी करून इकडे द्यावं लागतंय, पण मी लक्ष जरी इकडे जास्त दिलं तरी उत्पन्न वाढत नाही. अशा वेळेला कुठेतरी तो नॉन कोअर बिझनेसमध्ये गणला जायला लागतो. मग अनेक कंपन्या अशी नसती ओझी, ज्याला आपण अर्थशास्त्रामध्ये किंवा व्यवसायशास्त्रामध्ये डेडवूड्स असं म्हणतो, ती डेडवूड्स ती कंपनी सांभाळत नसते. मग त्यांनी तो नॉन कोअर बिझनेस विकला असं म्हटलं जातं. जर त्या कंपनीमध्ये एकापेक्षा जास्त समूहात त्या कंपन्या असतील तर कदाचित असा भाग त्याच समूहातल्या दुसऱ्या कंपनीमध्ये जिथे अशा प्रकारचा उद्योग चालतो, ज्यांची काहीतरी अलाइनमेंट आहे, त्याच्यामध्ये त्याचं मर्जर केलं जातं, त्याचं विलिनीकरण केलं जातं. पण हा पर्याय प्रत्येकच वेळेला उपलब्ध असेल असं नाही. आता उदाहरणार्थ रतन टाटा हयात असताना टाटा समूहातल्या 9 स्टील कंपन्यांचं विलिनीकरण केलं गेलं. वेदांतचा अग्रवाल तर किती वेळा विलिनीकरण करतो आणि किती वेळेला बाहेर पडतो हे त्याचं त्याला तरी कळतं की नाही माहिती नाही असं गमतीने म्हटलं जातं. पण असा पर्याय नसतो तेव्हा नॉन कोअर बिझनेस हा विकून टाकला जातो आणि मग ते हाती आलेले पैसे ताबडतोबीनं गुंतवावेत असा प्रकल्प जर त्या कंपनीच्या हातात नसेल आणि आपल्या शेअर होल्डरकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक असेल तर ती कंपनी स्पेशल डिव्हिडंड देते. आणि अशी उदाहरणं आपल्या देशात प्रचंड आहेत. आपल्याकडे ग्लॅक्सोस्मिथक्लाइन नावाची औषधी कंपनी आहे. 1990च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनी मुंबईच्या वरळी भागामध्ये असलेलं त्यांचं सगळ्यात मोठा प्लांट हा विकून टाकला, कारण त्यांनी तो प्लांट बंद करून दुसरीकडे जिथे कमी खर्चामध्ये ते उत्पादन घेता येणं शक्य होतं तो प्लांट विकून टाकला. ग्लॅक्सोस्मिथक्लाइननी त्यातनं त्या वर्षी त्यांच्या शेअर होल्डरला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती स्पेशल डिव्हिडंड दिला. पण या नावामध्ये स्पेशल हे जसं आहे तो स्पेशल असा असतो की त्याचं प्रमाण जास्त असतं आणि ते स्पेशल अशासाठी म्हटलं जातं की त्याच्यासाठी उपलब्ध झालेला पैसा हा कंपनीच्या नियमित उत्पादनातून, उत्पादन प्रक्रियेतून, नियमित उत्पन्नातून आलेला नसतो. त्यामुळे ज्याला आपण वन ऑफ टाईप ऑफ इन्स्टन्स म्हणतो असे असू शकतात. त्यामुळे स्पेशल डिव्हिडंड दिल्याची बाजारामध्ये आणि कंपनीच्या शेअर्सच्या बाजारभावांवरती परिणाम जरूर होतात, पण त्याच वेळेला त्या शेअर होल्डरनी किंवा इतर संभाव्य गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवायचं असतं की ही नियमितपणानं घडणारी घटना नाही. अनेकदा कंपनी असं म्हणते की माझ्याकडे खूप चांगला प्रॉफिट आहे, माझ्याकडे खूप चांगला रिझर्व्ह आहे, पण ज्या क्षेत्रामध्ये मी कार्यरत आहे तिथे आता माझी मोनोपोली नसली तरी माझं प्रभुत्व आहे. परंतु जर त्या कंपनी व्यवस्थापनाला असं लक्षात येत असेल की हे माल किंवा ही स्थिती अजून किती काळ चालेल, याला एक काहीतरी अंगभूत मर्यादा, तर अशा वेळेला प्रचंड असलेला प्रॉफिट, प्रचंड असलेले रिझर्व्ह हे कॅपिटलाइज करून बोनस शेअर देणं सदैव कायम स्वरूपी आपल्या कंपनीच्या डोक्यावरचा पेडअप कॅपिटलचा भार वाढवणं हे अनेकदा कंपनी पसंत करत नाही. कारण आपल्यासाठी तरी शेअर्स ही इन्व्हेस्टमेंट असली तरी त्या कंपनीसाठी ते कॅपिटल ही लायबिलिटी असते. अशा वेळेला ती कंपनी म्हणते की माझं कायमस्वरूपी पेडअप कॅपिटल वाढतं ठेवणं याच्यापेक्षा त्या वेळेला थोडासा डिव्हिडंड दिला ही गोष्ट वेगळी.
याचं कारण असं आहे की प्रॉफिट आहे म्हणून डिव्हिडंड दिलाच पाहिजे असं कायद्याची सक्ती नाही. प्रॉफिट झालाय, हो, इन्कम लिक्विडिटी आहे, हो, कंपनीला द्यायची सवय आहे, हो, तरीही कंपनीचं व्यवस्थापन ठरवू शकतं की यावर्षी मी डिव्हिडंड देणार नाही. ते काही कंपनीच्या शेअरवरती डिव्हिडंड देणं हे कंपनीच्या कर्जरोख्यांवरती व्याज देण्यासारखं नाही. कंपनीनं कर्जरोखे काढले, ते काढताना जर त्याला एका विशिष्ट वेळेला विशिष्ट दरानं मी व्याज देईन असं त्यांना कबूल करावं लागतं. मग त्या पुढच्या काळामध्ये त्या वेळेला कंपनीकडे उत्पन्न आहे की नाही, कंपनीला नफा झालाय की नाही, याचा कोणताही विचार न करता ते व्याज द्यावंच लागतं. अशी कोणतीही घटना, अशी कोणतीही सक्ती, असं कोणतंही बंधन कंपनीला डिव्हिडंड देताना नसतं. काही वेळेला काल आपण तेलकट कंपन्यांमध्ये म्हटलं तसं काही राजकीय पुढाकार म्हणून डिव्हिडंड दिला जातो. विशेषतः तो सरकारी कंपन्यांच्या बाबतीत जास्त प्रमाणावरती दिला जातो. काही वेळेला कंपनीनं दिलेला स्पेशल डिव्हिडंड ही कशा पद्धतीनं बाजारात बघितलं जातं याचाही उदाहरण आणि विचार केला पाहिजे. याचं एक अत्यंत चांगलं, आकर्षक आणि सकारात्मक उदाहरण हे स्पेशल डिव्हिडंड किंवा लाभांश देतात आणि म्हणून लाभांश देणाऱ्या कंपन्या हाचा भावशेखरचा विषय. बाजारामध्ये लाभांश देणाऱ्या कंपन्यांबद्दल सकारात्मक गणित अशासाठी असतं किंवा सकारात्मक समीकरणं अशासाठी मांडली जातात की ती कंपनी त्यातनं ग्वाही देत असते, कृती एक आहे, डिव्हिडंड डिक्लेअर केला आणि डिव्हिडंड दिलं. आपल्या लक्षात येईल की डिव्हिडंड देताना कंपनी जसा मी किती दरानं डिव्हिडंड दिला हे जाहीर करते, त्यावेळेला किती तारखेनंतर डिव्हिडंड देणं सुरू करेल हे सांगते आणि त्याच्यासाठी कोणाकोणाला डिव्हिडंड मिळेल ह्याच्यासाठीची रेकॉर्ड डेटही डिक्लेअर करत असते. यातनं कंपनी 3 प्रकारचे संकेत देत असते की याच्या नंतरच्या काळामध्ये म्हणजे एकंदरीतच कंपनीच्या इन्कम सायकलचं स्वरूप हे चाणाक्ष गुंतवणूकदारांना त्यातनं शोधता येतं. मग घोषणा आणि कृती यातल्या मधल्या काळाचा जस्टेशन पिरियड हे त्या कंपनीचं इन्कम सायकल आहे, ज्याला आपण टर्न अराउंड म्हणतो. हा टर्न अराउंड जितका कमी तितकं त्या कंपनीची कॅश रजिस्टर सतत वाजत राहतात असा त्याचा अर्थ आहे. यातनं कंपनी आपल्या लिक्विडिटीची, शेवटी उत्पन्न कधी मिळेल तेही कंपनी सातत्यानं आपला माल विकते याचीही ग्वाही ती डिव्हिडंड मधनं देत असते. एवढ्या करता आजचा विषय लाभांश देणाऱ्या कंपन्या. काही वेळेला तर गंमत अशी होते की कंपनी एखादा नॉन कोर बिझनेस विकते, मग त्यामुळे बाजाराला असं वाटतं की या कंपनीला इतके पैसे मिळाले, या कंपनीचा लाभांशाचा इतिहास पाहिला तर ते इतका डिव्हिडंड देईल, तेवढा किंवा त्याच्यापेक्षा जास्त झाला तर साहजिकच बाजारामध्ये त्या कंपनीच्या शेअर्सच्या बाजारभावाबद्दल एक वेगळी सकारात्मक भावना निर्माण होते आणि ती जास्त काळ टिकते. कारण मी अनेकदा जसं माझ्या भाषणामध्ये अगदी भावशेखरच्या भागामध्येही म्हटलंय तसं की आपल्या देशाच्या शेअर बाजारामध्ये घोषणेवरती किमती चढतात किंवा उतरतात आणि प्रत्यक्ष घटनेवरती त्या स्थिरावतात. मग कंपनी जेव्हा बाजाराच्या अपेक्षेपेक्षा जास्त देते, पहा ना, अनेकदा निकाल जाहीर होताना आपण म्हणतो की निकाल चांगला आहे पण बाजाराच्या अपेक्षेनुसार नाही. आता बाजार म्हणजे कोण हा एक वेगळा विषय होईल. पण तुम्हाला असं सांगतो की कित्येकदा असं होऊ शकतं की बाजाराच्या अपेक्षेनुसार डिव्हिडंड न देऊन सुद्धा, स्पेशल डिव्हिडंड न देऊन सुद्धा त्या कंपनीनं त्याचं जे दिलेलं कारण मीमांसा असते, स्पष्टीकरण असतं, त्यातनं त्या कंपनीबद्दलची प्रतिक्रिया किंवा अभिप्राय हे बदलत राहतात. याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे लार्सन टुब्रो. लार्सन टुब्रो ही कंपनीच मुळात अत्यंत उत्कृष्ट आहे. मी गमतीनं नेहमी म्हणतो की लार्सन टुब्रोच्या कंपनीचे शेअर्स हे असे असतात की ते फक्त आयुष्यभर घेत राहायचे असतात, जरा सुद्धा विकायचे नसतात. कारण ह्याच्या इतका सुंदर हेरिटेज किंवा वारसा आपण वारसदारांना देऊ शकत नाही. कारण ते शेअर घेतल्यापासून वर्षभर जर ठेवले तर कधीही तुम्हाला नुकसानात ते शेअर विकावे लागत नाहीत, मग बाजाराची स्थिती काहीही असो. त्याच्यापेक्षाही लार्सन टुब्रो ही कंपनी स्वतःच्या अंतर्गत उत्पन्नांच्या साधनातनं आपले प्रोजेक्ट करते, त्यामुळे ते कधीही त्या पुरवठादारावर अवलंबून नसतात. यातनं त्यांचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन नेहमी आवाक्यात राहतं, कारण त्यांनी कॉस्ट ऑफ रेझिंग फायनान्सच आवाक्यात ठेवलेली असते. हा डिव्हिडंड जेव्हा ती कंपनी वरचे वर देते, त्यातनं तुमच्या असं लक्षात येईल की लार्सन टुब्रो ही कंपनी स्वतःच्या बिझनेसकडे अत्यंत सकारात्मक आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे अतिशय सक्रिय पद्धतीनं पाहत असते. एक अगदी अलीकडचं उदाहरण घेऊ. कोरोनाच्या काळामध्ये हे घडलं. लार्सन टुब्रो हे नाव दिसायला एक आहे, मुळात ती इंजिनिअरिंग मधली कंपनी आहे हे आपल्याला माहिती आहे. IT करताच्या त्यांच्या कंपन्या वेगळ्या आहेत, फायनान्स करताच्या त्याची कंपनी वेगळी आहे.
पण लार्सन टुब्रो हे एक मोठं कॉंग्लॉमरेट आहे. त्याच्या अंतर्गत ही अनेक विभाग येतात आणि त्या विभागांची वेळचेवर ती पुनर्रचना करत असते. करोनाच्या काळामध्ये एकंदरीतच सगळ्याच लोक ज्या वेळेला आपल्या कंपन्यांच्या उद्योगाचं, उत्पन्नाचं, उत्पादनाचं डाऊनसायझिंग करत होते, त्यावेळेला लार्सन टुब्रोनं रॅशनलायझेशन केलं. यातला फरक लक्षात घ्या. डाऊनसायझिंग म्हणजे माझ्या आत्ताच्या पातळीपासून मी खाली येतो. रॅशनलायझेशन म्हणजे माझ्या आत्ताच्या पातळीमध्ये त्यातले नको असलेले विड्स, तण मी काढत राहतो, पण हवे असलेल्या गोष्टी मी एकत्रित करून माझ्या उत्पन्नाची आणि उत्पादनाची पातळी वाढवत असतो. या रिएशनलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये करोनाच्या काळामध्ये लार्सन टुब्रोनं काही भाग, ज्याला आपण नॉन कोर असं मगाशी म्हटलं, असा विकला. आणि बाजाराला असं वाटलं तर की तो नॉन कोर व्यवसाय विकल्यानंतर लार्सन टुब्रोला जे उत्पन्न मिळालं त्यातनं लार्सन टुब्रो 35 रुपये डिव्हिडंड देऊ शकेल. प्रत्यक्षात लार्सन टुब्रोनं तो स्पेशल डिव्हिडंड 18 रुपयांनी दिला. आता 35 कोटी आणि 18 कोटी म्हणजे जवळजवळ फक्त निम्मा डिव्हिडंड दिला. हे जर बाकीच्या बाबतीत कुठे झालं असतं तर त्याच्या शेअरचे बाजारभाव प्रचंड मोठ्या प्रमाणावरती खाली आले असते. लार्सन टुब्रोचे बाजारभाव वाढले किंवा स्थिर राहिले. याची कारण दोन. एक म्हणजे ती कंपनी लार्सन टुब्रो होती. त्याच्या दानतीविषयी, सवयीविषयी, उत्पन्नाविषयी, नफ्याविषयी, त्यातल्या स्थैर्याविषयी कुणालाही शंका नव्हती. कारण पहिलं. कारण दुसरं, लार्सन टुब्रोनं स्पष्टीकरण दिलं, नुसतं डिव्हिडंड नाही दिला की बाबा हो तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही 35 रुपये डिव्हिडंड देऊ शकलो असतो, प्रत्यक्षात आम्ही 18 रुपयेच देतोय, कारण वरचे जे 17 रुपये आम्ही डिव्हिडंड म्हणून देऊ शकलो असतो त्यातनं आम्ही जी चढ्या व्याजदरांनी कर्ज घेतली होती ती वेळेच्या आधी आम्ही फेडून टाकतोय. आमच्या ज्या व्यवसायामध्ये थोडं उत्पन्न घातलं असतं तर उत्पादन खर्च पूर्णपणाने भरून निघेल अशी परिस्थिती आहे, तिथे आम्ही ते पैसे दिले आहे. आणि तिसरं, काही नवीन संशोधनात्मक, ज्याला आपण जस्टेशन पिरियड किंवा ग्रीन हाऊस म्हणतो, अशा पद्धतीचे प्रकल्प सुरू केले. त्या संशोधनामध्ये हे पैसे घेतले. या 3 कारणांकरता ते प्रत्येक शेअर मागचे 17 रुपये वापरले, उरलेले 18 दिले. यातनं आत्ताच्या व्यवसायाची गणित सकारात्मकरित्या बदलतो हा जो संकेत दिला हा महत्वाचा असतो. त्यामुळे एखादी कंपनी मला लाभांश देते हे बरोबर, ते महत्वाचं आहेच. लाभांश न देण्यापेक्षा लाभांश देणं हे चांगलं, कारण मार्केट अप्रिसिएशन किती मिळेल हे कंपनीच्या हातात नसतं, ते बाजार ठरवतं. पण माझ्या कंपनीच्या शेअर्सकडे माझ्या शेअर होल्डरनं सकारात्मक पाहण्यासाठी जर लाभांशाची भूमिका असेल तर तो लाभांश देणं कंपनी व्यवस्थापनाच्या हातात असतं. यातनं कंपनीची दानत ठरते. साधं उदाहरण घ्या. मी अनेकदा याचा उल्लेख माझ्या भावशेखरच्या भागात केला की टाटा समूहाची TCS ही कंपनी अशी आहे की जी गेली 27 क्वार्टर म्हणजे 6-6.5 वर्ष दर 3 माह आपल्याला इंटरिम डिव्हिडंड देते. TCS ज्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्याच्यात TCS ही काही एकमेव कंपनी नाही, अनेक कंपन्या आहेत. अगदी टाटा समूहातलीच TCS आहे, टाटा एलेक्सी आहे, काही प्रमाणात टाटा टेक्नॉलॉजी आहे, थोडं पॅरलल जाणारी अशी टाटा कम्युनिकेशन आहे. बाहेरच्या कंपन्या आहेत, इन्फोसिस आहे, विप्रो आहे, KPIT आहे, LNT आहे, LT माइंडट्री आहे, पर्सिस्टंट आहे, कोफोर्ज आहे. पण TCS म्हटल्यानंतर निर्माण होणारी सकारात्मकता इतर कंपन्या देऊ शकत नाहीत ना. आता इन्फोसिसनं चांगला डिव्हिडंड दिला तरी अनेकांच्या मनामध्ये शंका येते की नाही की वेदर इन्फोसिस अँड विप्रो इज पास देअर प्राइम, पण ती TCS बद्दल येत नाही. हे लाभांशाचं गणित असतं. आणि म्हणून आजच्या भावशेखरचा विषय लाभांशाची कारण. मनपूर्वक धन्यवाद. भावशेखर.